राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, वर्षावरच्या बैठकीबाबत सुनेत्रा पवार या अनभिज्ञ होत्या अशी चर्चा आता रंगतीये। तटकरे, पटेल आणि फडणवीस यांची भेट झाली आणि या भेटीबाबत त्या अनभिज्ञ होत्या अशी माहिती सूत्रांकडून कळतीये। पार्थ पवारांना सुद्धा या भेटीची कल्पना नव्हती अशी माहिती सूत्रांकडून कळतीये। तर या भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सांगितलंय असंही कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले होते अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना नव्हती। काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देवगिरीवर शासकीय त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक घेतली आणि या बैठकीला हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात ही बैठक झाली। मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली याची माहिती सुनील तटकरे यांनी या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिली। तर सुनेत्रा पवार यांना भेटीबाबत पूर्वकल्पना न दिल्यानं वरिष्ठ नेत्यांमधला विसंवाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया सीमाकडे। सीमा, अत्यंत महत्त्वाची बैठक होती, हाय व्होल्टेज बैठक होती, कारण याच वर्षा बंगल्यावर लागोपाठ काही महत्त्वाच्या बैठका झाल्या, त्यामध्ये जयंत पाटील सुद्धा होते। एवढ्या मोठ्या बैठका होतात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आणि उपमुख्यमंत्री पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांना या संदर्भातली माहिती नसावी, अत्यंत आश्चर्यकारक आहे। काय काय नेमकं कालच्या आता देवगिरीतल्या बैठकीत झालं? नक्कीच अनुपमा, आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यामधला जो विसंवाद आहे, अंतर्गत वाद आहेत, ते वेळोवेळी चव्हाट्यावरती येत असतात आणि त्यातच आता भर पडली आहे परवा रात्री झालेल्या बैठकीची। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दाखल झाले आणि त्याचवेळी जयंत पाटील देखील वर्षावरती होते आणि याबाबतची माहिती मिळतात, बातमी बाहेर येताच खरं तर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या की त्या ठिकाणी जयंत पाटील देखील होते आणि या नेत्यांमध्ये चर्चा पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या दोन्ही नेत्यांनी, राष्ट्रवादीच्या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर काल दिवसभर याच बातमीची चर्चा होती। मात्र सगळ्यात आश्चर्यकारक बाब म्हणजे या भेटीची माहिती राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनाच नव्हती। याबाबतची माहिती मिळताच माध्यमांच्या माध्यमातून अनेक तर्कवितर्क जेव्हा लढवले जात होते या बैठकीसंदर्भात, तेव्हा सुनेत्रा पवार यांनी देवगिरी निवासस्थानी तातडीची बैठक बोलवली। या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांना तर बोलावून घेतलेलंच होतं, मात्र दुसरीकडे हसन मुश्रीफ असतील, छगन भुजबळ असतील आणि इतर जे महत्त्वाचे नेते आहेत ते देखील दाखल झाले आणि यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर ही बैठक का होती, कशा संदर्भात मुख्यमंत्री यांची तुम्ही भेट घेतली अशी विचारणा सुनेत्रा पवार यांनी केली आणि याबाबतची माहिती आम्हाला का दिली गेली नव्हती असाही प्रश्न सुनेत्रा पवार यांनी बैठकीत विचारला। सोबतच या बैठकीची माहिती जर सुनेत्रा पवार यांना नव्हतीच, मात्र इतरही जे नेते आहेत त्यांनाही नव्हती आणि पार्थ पवार यांना देखील बैठकीची माहिती नव्हती। त्यामुळे कालची देवगिरीची जी बैठक आहे ती खरं तर हाय व्होल्टेज ठरली। तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावून घेतलेलं होतं असं स्पष्टीकरण किंवा अशी माहिती कालच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी दिली। डिलिमिटेशन बिलला केंद्रामध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडनं आपल्याला पाठिंबा मिळू शकतो, त्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका या संदर्भात सांगण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलेलं होतं असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं। मात्र त्याला उत्तर आणि प्रतिप्रश्न सुद्धा केला गेला की जर मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतलं होतं तर याबाबतची माहिती आम्हाला का दिली गेली नव्हती जर तुम्ही वर्षा निवासस्थानी भेट घ्यायला जाणार होते तर। खरं तर अनेक वेळा वेगवेगळ्या विषयावरून पार्थ पवार, सुनेत्रा पवार विरुद्ध सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल असा वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला आणि याच बैठकीवरून तर आता सुद्धा आपल्याला हे लक्षात येते की वरिष्ठ नेत्यांमध्ये कुठेतरी विसंवाद आहे। आता कशा पद्धतीने या बैठकीनंतर घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि कशा पद्धतीने हा जो विसंवाद आहे हे दूर करण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्न करत असतात। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।